हाय फ्रेंड्स, आज बनवतोय दोडक्याची झणझणीत अशी सुकी भाजी। दोडका मस्त धुवून घेतलाय, त्याचे शिरा काढून घ्यायचे आहेत आणि दोडका बारीक बारीक असा चिरून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घेऊया, त्याचबरोबर एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। कांदा थोडा मी जास्त घेतलाय। त्याच्यानंतर आलं आणि लसूण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतले। ही माझ्याकडे खोबऱ्याची किस करून ठेवलेला असतो। त्यानंतर दोडका मी आधी थोडासा परतून घेते चांगला, म्हणजे तो चांगला लवकर शिजतो। त्यानंतर फोडणी द्यायची आहे। तेलामध्ये जिरं मोहरी टाकले, ते तडतडल्यावर कांदा, कढीपत्ता, त्याच्यानंतर आपलं आलं लसूण, तो खोबऱ्याचा किस, हे सगळं टाकून मस्तपैकी ते परतून घ्यायचं आहे लो फ्लेम। कांदा चांगला परतण्यासाठी त्यात थोडं मीठ घालते मी आणि मग उरलेला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यात टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो घातल्यावर आपले मसाले, हळद, किचन किंग मसाला, आपलं लाल तिखट आणि कोरिअँडर पावडर, हे सगळं टाकून घ्यायचं आहे। मस्त त्याला परतून घ्यायचं आहे आणि मग आपल्या परतलेल्या दोडक्याच्या फोडी त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पाणी घालून हे मस्त असं शिजवून घ्यायचं आहे। सगळं एकजीव झालं पाहिजे ते। झाकण ठेवून आपण वाफेवरतीच त्याला भाजीला शिजवणार आहोत। अशी मस्त एकजीव झाली आहे आपली भाजी। थोडीसं हलवून घेऊन त्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त शेंगदाण्याचा कूट घाला। त्याला परत एकदा परतून घ्या आणि थोडीशी वाफ देऊन घ्या आणि आपली झणझणीत अशी दोडक्याची सुकी भाजी तयार आहे। माझ्या पद्धतीनं नक्की ट्राय करा। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली होती तुमची भाजी। थँक्यू।